कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। ऐसे सर्व रूप रूपसे सर्व दृष्टी डोळसे सर्व देश निवासे बोलिले श्री कृष्णे। भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जो विचार सांगितला त्याचा समारोप ज्ञानेश्वर महाराज या ओवीमध्ये करतात। कोण बोललं? भगवान श्रीकृष्ण बोलले। हे भगवान श्रीकृष्ण बोलले हे सांगण्याकरता भगवंताला 3 विशेषण ज्ञानेश्वर महाराजांनी दिली। सर्व रूप रूपसे सर्व दृष्टी डोळसे आणि सर्व देश निवासे। सर्व रूप रूपसे म्हणण्यामध्ये तात्पर्य काय याचा विचार करून आलो। सर्व दृष्टी डोळसे या शब्दाचा एक अर्थ करत असताना हा परमात्मा सगळ्या जीवांना दृष्टी देणारा आहे, सगळ्या प्रकारची दृष्टी याच्याजवळ आहे, अशा 2 अर्थांना आपण विचार करून आलो। आणि सर्व प्रकारची दृष्टी आहे याचाच अर्थ तो परमात्मा साक्षी आहे असा विचार आपण काल करत होतो। परमात्मा साक्षी आहे याचा अर्थ तो सर्व कर्म शुभ असतील अशुभ असतील सर्व प्रकारच्या कर्माला तो पाहतो। कसा पाहतो? तटस्थतेनं पाहतो। कोणत्याही कर्माबद्दलची ममत्वाची भावना ठेवून तो कर्म करणाऱ्याकडे पाहत नाही। आपण केलेली कर्म कशीही असतील, कुठेही केलेली असतील, कोणत्याही वेळेला केलेली असतील, त्या सर्व कर्माचा परमात्मा साक्षी आहे। कशा पद्धतीनं साक्षी आहे काल आपण थोडासा त्याचा विचार करून आलो। साक्षी म्हणत असताना कर्माध्यक्ष सर्वभूतादिवासा साक्षी चेता केवलो निर्गुणश्च साक्षी म्हटलंय। हा साक्षी कोण? हा साक्षी खरा डोळस म्हणजे साक्षी। पाहण्याचा परिणाम जर चित्तावर झाला तर ते साक्षीत्व नव्हे। एखादी घटना पाहिल्यानंतर त्या पाहण्याचा परिणाम जर माझ्या अंतःकरणावर होऊन ते जर विचलित होत असेल, प्रवृत्त होत असेल किंवा निवृत्त होत असेल तरी तो साक्षी नाही। साक्षी म्हणत असताना त्यांनी उदासीनच राहिलं पाहिजे, म्हणून साक्षीत्वाचं लक्षण काल आपण पाहिलं। उदासीनत्वे सती बोद्धत्वम साक्षीत्वम। नुसतं उदासीन साक्षी असं म्हणून चालणार नाही, कारण उदासीन अनेक आहेत। घटना पाहणारे आजूबाजूचे दगड सुद्धा उदासीनच आहेत, पण ते दगड साक्षी नाहीत। आपण कालही बोललो वृक्षाधिक उदासीनच आहेत पण साक्षी नाहीत। वृक्ष पाषाणादिकांमध्ये साक्षी आहे पण ते साक्षी नाहीत। दगडामध्ये साक्षी परमात्मा आहे की नाही? ऐसी जडाजड व्याप्ती रूपकरिता कैवल्यपती असं जेव्हा तुम्ही म्हणता त्यावेळेला त्याचं साक्षीत्व आपल्याला मानावंच लागेल। एकदा तुम्ही त्याचं व्यापकत्व स्वीकारलं की जड असो चेतन असो सर्वांच्या अंतर्यामी तो परमात्मा आहेच आहे असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला त्याचं साक्षीत्व आपल्याला मानावंच लागतं। दगडामध्ये साक्षी आहे पण दगड साक्षीदार नाही। वृक्षामध्ये साक्षी आहे पण वृक्ष साक्षीदार नाही। काल आपण विचार करून आलो। म्हणून केवळ उदासीन हा साक्षी असं म्हणून चालत नाही आणि केवळ बोद्धा साक्षी असं म्हणून चालत नाही, कारण बोद्धा जर म्हणायचं असेल तर ज्यांनी कर्म केलं तोही त्या कर्माचा बोद्धाच आहे ना। कर्म करणारा हा कर्माचा साक्षी नाही आहे। कर्म करणाऱ्यापासून जो वेगळा आहे तोच कर्माचा साक्षी होऊ शकतो। मीच माझ्या कर्माचा साक्षीदार चालत नाही। मी ज्याला मी म्हणतो त्याच्यापासून कुणीतरी तो वेगळा पाहिजे।
मी कर्ता आहे, अहम कर्ता अहम भोक्ता म्हणणारा जो आहे तो साक्षी होऊ शकत नाही. या कर्तृत्व भोक्तृत्वापेक्षा विलक्षण जो आहे तो त्या कर्त्या भोक्त्याचा साक्षी मानला पाहिजे, कर्तृत्वाचा साक्षी मानला पाहिजे, करणाचा साक्षी मानला पाहिजे आणि केलेल्या क्रियेचा साक्षी मानला पाहिजे. मी कर्म करतो आणि मीच माझं कर्म पाहतो याच्यात साक्षीत्व येत नाही. मी कर्म पाहतच असतो, माझ्या कर्म पाहण्याला किंमत काय? मी एखादं कर्म करून त्या कर्माचं कर्तृत्व जर घेणार नसेन तर माझं साक्षीत्व हे व्यर्थ गेलं ना, कारण उदासीनता राहिली नाही. चोरी करणारा कोणताही चोर आपण चोरी करतो आहोत हे जाणतो की नाही? अजाणता तरी कोणी चोरी करत नाही. हा, एखाद्या वेळेला चुकून उचलून नेली वस्तू त्याला चोरी म्हणत नाही. चोरी म्हटलं की ती जाणीवपूर्वकच झाली पाहिजे. निदान चोरीची व्याख्या करताना तरी आपल्याकडे आपल्या आत्ताच्या कायद्यामध्ये अशीच व्याख्या, इंडियन पिनल कोड IPC मध्ये तरी अशीच व्याख्या. भारतीय संविधानाने चोरीची व्याख्या करत असताना मालकाच्या माघारी मालकाच्या परवानगी विना मालकाची वस्तू जाणीवपूर्वक उचलून नेणे याला चोरी असे म्हणतात, अशी व्याख्या आहे चोरीची. तुम्ही कायद्यात बघा, माझं चुकत असेल तर माझ्यावर खटला करा, आता काय म्हणू याच्यापेक्षा. पण ही चोरीची व्याख्या आहे कायद्यामध्ये केलेली. मालकाच्या माघारी मालकाची परवानगी नसताना मालकाच्या मालकीची वस्तू जाणीवपूर्वक उचलून नेणे, अजाणता उचलून नेली तर त्याला चोरी म्हणत नाही. मी तुमच्या घरी आलो आणि चुकून तुमच्याकडचा एखादा चांदीचा पेला माझ्याकडे चुकून आला तर ती चोरी नाही. मला त्या पेल्याचा मोह निर्माण झाला आणि तुम्हाला न सांगता मी जर ते उचलून आणलं तर ती चोरी झाली. जाणीवपूर्वक, म्हणून बोद्धा साक्षी असं म्हटलं तर कर्म करताच साक्षी होईल, कर्म करता हा साक्षी होत नाही. बोद्धा साक्षी म्हणणारे भांडण करणारे साक्षी होतील. माझं कुणाचं तरी भांडण झालं, मीच माझ्या बाजूनी साक्ष दिली तर ती गृहीत धरली जात नाही. आमच्या दोघांपेक्षा वेगळा कुणीतरी पाहिजे तर तो साक्षी म्हणवला जातो. म्हणून उदासीनत्वे सती बोद्धत्वम या दोन्ही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे. काय आहे, थोडा याचा बारकाईनं विचार केला तर आपल्याला याचं चिंतन करता येतं. काय आहे, उदासीन आणि बोद्धा याच्यातला बोद्धत्व धर्म जीवाकडे जातो आणि याच्यातल्या उदासीनाचा विचार हा इंद्रियांकडे जातो. ऐका, इंद्रिय उदासीन आहेत पण बोद्धे नाहीत आणि जीव बोद्ध आहे पण उदासीन नाही. माझा हात, माझे डोळे, माझे कान या इंद्रियांच्या उत्पत्तीचा विचार केला तर ही उत्पत्ती कशापासून झाली? डोळे नावाचे माझे इंद्रिय कशापासून निर्माण झाले? तेज नावाच्या महाभूतापासून निर्माण झाले. मी ऐकलं असं जेव्हा म्हणतो तेव्हा ऐकणारे कान आकाश नावाच्या महाभूतापासून निर्माण झाले. तेज या महाभूताचा सत्वगुणाशी आलेल्या संबंधातून मला डोळे प्राप्त झाले, ज्ञानेंद्रिय तयार झालं, मला प्राप्त झालं. महाभूतात्मक असल्यामुळे त्याच्या ठिकाणी जडत्व मानलं पाहिजे. जडत्व मानल्यामुळे केवळ त्याच्या ठिकाणी उदासीनत्व मानलं पाहिजे. इंद्रिय उदासीन आहेत पण इंद्रिय बोद्धे नाहीत. माझ्या हाताला गरम वस्तू लागल्यानंतर मला त्याचा चटका बसतो. हाताला चटका बसतो का अंतःकरणाला जाणवतो हा प्रश्न आहे. हाताला नाही बसणार. हाताला जर बसणारा असेल तर चितेवर ठेवल्यानंतरही हात हलायला पाहिजे. चिता पेटली, हाताला जाळ लागला की हात हल्ला पाहिजे. हात हल्ला तर बाकीचे टिकत नाहीत, तेही हलतातच, आतून बाहेरून हलतात. हलतील की नाही? पोळणं हा जर हात जड आहे, शेवटी देह आहे, काही झालं तरी जडत्व आहे त्याच्या ठिकाणी. इंद्रियांच्या ठिकाणी उदासीनता आहे पण बोद्धत्व नाही आणि जीवाच्या ठिकाणी बोद्धत्व आहे पण उदासीनता नाही. कर्माबद्दलचं ममत्व आहेच आहे, कर्मफलाची आसक्ती आहेच आहे, कर्तृत्वाचा अहंकार आहेच आहे. कुठलं आलं उदासीनत्व? हे कर्म मी करतो म्हणल्यानंतर मलाच त्या कर्माचं फल मिळालं पाहिजे अशी आसक्ती जर कर्मफलाची माझ्या अंतःकरणामध्ये असेल तर त्याला मला उदास म्हणता येणार नाही.
उदासीनता हा वेगळाच विषय. उदासीनता म्हणजे या सगळ्या परिस्थितीच्या पेक्षा बाजूला होणं आहे. उत आसीन उदासीन असं आहे की नाही. शब्द उदासीन शब्दाचा विचार केला तर उत अधिक आसीन बरोबर उदासीन. उत खाली दाबणं, आसीन आरूढ होणं. निर्माण झालेल्या परिस्थितीला खाली दाबून त्याच्या वर जाऊन पाहिलेली परिस्थिती म्हणजे औदासीन्य. एखाद्या व्यक्तीचं माझं भांडण झालं, मी त्याला म्हणतो तुम्ही मला असं बोललात म्हणून मी तुम्हाला असं बोललो, तुम्ही मला अशी शिवी दिलीत, मी पाहून घेईन, असं करीन, तसे करीन, हे करीन, ते करीन. पुष्कळ भांडण शब्दाशब्दाने वाढत जातं, हमरातुमरीवर होतं, येतं मारामारीवर होतं, पुष्कळ भांडण होतं. पण थोडंसं कालावधी निघून गेला, थोडं वय वाढलं, थोडा प्रौढपणा विचारामध्ये आला की मग मनुष्य विचार करतो काय केलं आपण भांडण करून, मिळालं काय. त्यांनी एक मला शिवी दिली, मी एक त्याला शिवी दिली, काय मिळालं. त्याला शिवी देऊन त्याला तरी काय मिळालं आणि त्याच्या पुढची शिवी देऊन मला तरी काय मिळालं. काय मिळालं, काय नाही. त्याने मला मारलं, मी त्याला मारलं, मी त्याला मारल्यामुळे मला काय मिळालं. समजा मी त्यावेळेला त्याला मारलं नसतं तर काय मला मोक्ष मिळाला असता काय. काय माझा मोक्ष अडला असता काय. काय मी त्याला शिवी नसती दिली काय झालं असतं. आत्ता या आयुष्यामध्ये एवढी 5-7 वर्ष मागे पडल्यानंतर जेव्हा मी गेलेल्या घटनेचा पुनर्विचार करायला लागतो तेव्हा माणसाला असं वाटतंच की नाही म्हातारपणात का होईना आपण त्यावेळेला तसं बोलायला नको होतं. काही म्हणा नको होतं. का असं वाटतं, कारण तो त्या परिस्थितीतून बाहेर पडून विचार करतो. निर्माण झालेल्या परिस्थितीपेक्षा थोडंसं वर जाऊन जर त्या परिस्थितीचा विचार केला आणि त्या परिस्थितीकडे थोडंसं औदासिन्याने बघितलं तर माणसाकडून अविवेक घडणार नाही. अविवेकाची कोणती हालचाल त्याच्याकडून होणार नाही. ठीक आहे, त्याने मला मारलं असेल, त्याने मला शिवी दिली असेल, मान्य आहे ना, दिली. तो एकदा मला गाढव म्हणाला, ठीक आहे, पण मी किती वर्ष मनात ठेवतो. त्यावेळेला तुम्ही मला गाढव म्हणलं, माझ्या लक्षात आहे, मी लक्षात ठेवलंय, मी याचा बरोबर बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, मी प्रतिशोध घेणारा माणूस आहे, तोपर्यंत मी शांत बसत नाही. आणि मग भेटेल त्याला सांग, हा माणूस आहे ना मला त्यावेळेला पंढरपुरामध्ये गाढव म्हणाला हो. असं कुठं असतं काय. प्रवचनात बसल्यावर कुठं गाढव म्हणतात काय. असं झालं तसं झालं, तो मला गाढव म्हणाला. अरे तो एकदा म्हणून मोकळा झाला, पण हा 10 वर्षामध्ये इतकेदा म्हणून घेतो, ते म्हणलेलं कुणाच्या खात्यावर जातं. मीच मला गाढव म्हणून घेतो, तो एकदा म्हणून मोकळा झाला, पण मी 10दा त्या शब्दाचा विचार करून जर स्वतःला गाढव म्हणून घेत असेल तर औदासिन्याने थोडंसं परिस्थितीच्या वर येऊन जर विचार केला तर आपण तसं करायला नको होतं हे नंतर कळतं. सहसा विदधित न क्रियाम अविवेक परम आपदाम पदम आहेच की नाही. भारवीने सांगून ठेवलं, सहसा विदधित न क्रियाम अविवेक परम आपदाम पदम. अविवेक हा अनेक आपत्तींना कारण ठरतो. ऋणतेहि विमृशकारिणम गुणलब्धा स्वयमेव संपदा. सहसा विदधित न क्रिया. कोणती गोष्ट एकदम धाडसानं करायला जाऊ नये, कारण त्यावेळेला अविवेकानं केलेली क्रिया ही अनेक आपत्तींना जन्म देत असते. अनेक संकट त्या अचानक विचार न करता घेतलेल्या निर्णयामुळे अनेक आपत्ती पुढे जीवनामध्ये निर्माण होतात. सहसा विदधित न क्रियाम. करू नका एखादी सहसा कोणती तरी अचानक मनात आलं मी केलं असं करून चालत नाही. मनात आलं परमार्थ झाला, मनातून गेलं की परमार्थही गेला, काय करायचं नाही. अविवेक परमापदाम पदम. अविवेक हा अनेक आपत्तींना तोंड देणारा, जन्म देणारा आहे. नको करू नये. पुष्कळ मोठी कथा त्या संदर्भात आहे भारवी कवीची. म्हणजे विद्वान होते पण दुर्दैवानं दरिद्री होते. एका राजाला म्हणे त्यांनी हा श्लोक नेऊन विकला. राजा माझ्याकडे एक श्लोक आहे, विकत घेतोस. राजाने सांगितलं घेतो. काय किंमत. 1,00,000 सुवर्ण मुद्रा, 1,00,000 सोन्याच्या मोहरा द्यायच्या, हा एक श्लोक घ्यायचा. राजाने सांगितलं ठीक आहे. काय श्लोक. हाच श्लोक. सहसा विदधित न क्रियाम विवेक परम आपदाम पदम वृणतेहि विमृशकारिणम गुणलब्धा स्वयमेव संपदा. श्लोक राजाने विकत घेतला आणि तो श्लोक एवढ्या लाख मोलाचा असल्यामुळे, एवढ्या किमतीचा असल्यामुळे अनेक कागदांवर तो श्लोक लिहून राजाने ठिकठिकाणी टांगून ठेवला.
आपण झोपेतून उठलो की समोरच्या भिंतीवर श्लोक, आपण झोपलो की छताला श्लोक, आपण इकडं बघितलं की या भिंतीला, तिकडं बघितलं की त्या भिंतीला, राजवाड्यात गेलो तर समोर श्लोक, महालात आलो तर श्लोक, जेवायला बसलो तर समोरच्या भिंतीवर श्लोक, जिथे जिथे नजर जाईल तिथे तिथे हा श्लोक लिहून ठेवला. अर्थ कळाला, पटला. एके दिवशी काही कारणानं त्याला राज्यात कुठे बंड झालं म्हणून बाहेर परत गावी जावं लागलं. ते बंड मोडण्याकरता, युद्धाकरता. पूर्वीची युद्ध 15-15, 20-20 वर्ष घर सोडून राहावं लागायचं. राजा गेला, 15-20 वर्षांनी परत आला. परत आल्यानंतर त्याला असं वाटलं की आपण न सांगता एकदम राणीला जाऊन आश्चर्यचकित करावं म्हणून आपल्या महालात आला. बघतो तर आपल्या स्वतःच्या पलंगावर राणी बरोबर एक तरुण नौजवान मुलगा झोपलेला आहे. राजाच्या मनामध्ये किंतु आला, संशय आला. माझ्या माघारी केवळ मी नाही म्हणून माझी पत्नी इतकी कामांध होईल असं मला कधी वाटलं नव्हतं, असा व्यभिचार करेल म्हणून वाटलं नव्हतं. त्यात काय असायचंय, इतकं काय त्यात, मी नाही ठीक आहे पण म्हणून परपुरुषाची संगत तिने करावी. राग आला, तलवार काढली आणि आता दोघांनाही मारून टाकावं म्हणून त्यांनी तलवार वर उचलली तर वर एक कागद टांगला होता, तो श्लोक, त्या श्लोकाला तलवार लागली. फटकन आवाज झाला, वर बघतो तर श्लोक होता, सहसा विदधीत न क्रियाम अविवेक परमापदाम पदम ऋणते हि विमृशकारिणम गुणलब्धा स्वयमेव संपदा. आणि लक्षात आलं कोणती गोष्ट अचानक करू नये. अविवेकानं केलेली गोष्ट आपत्तीला जन्म देते. बघू आपण, विचारू म्हणून त्यांनी बायकोला उठवलं आणि बायकोला विचारलं, मी घरात नसताना असा व्यभिचार करतेस, तुला लाज वाटत नाही? कोण आहे हा पुरुष तुझ्या बाजूला झोपला? राणीनं सांगितलं, महाराज तुम्ही इथून जाऊन 15 वर्ष झाली आहेत. 15 वर्षापूर्वी तुम्ही घर सोडून जाताना आपला मुलगा 5 वर्षाचा होता, आता 20 वर्षाचा झालाय, तोच हाय, आपलाच मुलगा आहे, दुसरा परपुरुष नाही. आणि त्यांनी विचार न करता तलवार चालवली असती तर? सहसा विदधीत न क्रियाम. राजाला त्यावेळेला पटलं, 1 लाख सुवर्ण मुद्रा देऊन विकत घेतलेला हा श्लोक जीवन वाचवणारा श्लोक आहे. मोठ्यांचे शब्द आहेत, उपयोगी पडतात. कशा करता आपण हे, आपला विचार चाललाय साक्षी. जरा लांब फिरत गेलो, कासरा लांब सोडला. हा चांगलं आहे, पाऊस पडल्यामुळे गवतही बरं आहे. उदासीनत्वे सती बुद्धत्वम. उदासीन शब्दावरून आपण तिकडे गेलो. उत आसीन, परिस्थितीला खाली दाबून थोडस वर येऊन जर परिस्थितीकडे बघितलं तर उदासीनत्व त्या दृष्टीनं पाहता येतं. तेच साक्षीत्व आहे. कारण जीवाच्या ठिकाणी बौद्धत्व असलं तरी उदासीनत्व नाही आणि इंद्रियांच्या ठिकाणी उदासीनत्व असलं तरी बौद्धत्व नाही. याच्याकरता या दोन्हीचंही एकत्रीकरण झालं पाहिजे. त्याला साक्षी असं आपल्याला म्हणता येतं. हा साक्षी कसा काय याचा विचार आपल्याला थोडासा अजूनही वेगळ्या अंगानं करता येण्यासारखा आहे. नाही असं नाही. काय पंचदशीमध्ये नाटक दीपामध्ये आपल्याला साक्षीचा विचार जरा बारकाईनं केलेला पाहता येतो. कोण साक्षी, कोण आहे हा साक्षी, कसा साक्षी आहे, सर्व दृष्टी डोळसाय म्हणजे कसा साक्षी आहे. पंचदशीने चिंतन करताना पहिल्यांदा साक्षी म्हणजे कोण त्याची व्याख्या आपल्याला सांगितली. कर्तारंच क्रियां तद व्यावृत्त विषयानपि स्फोरयेत एकयत्नेन या असौ साक्षत्र चिदवपुः. त्याला इथं साक्षी असं म्हणतात. कोण आहे तो? कर्ता क्रियाकरण या सर्वांना एककालामध्ये प्रकाशित करणारा जो असतो त्याला साक्षी असं म्हणा. कर्त्यालाही तोच प्रकाशित करतो, क्रियेलाही तोच प्रकाशित करतो आणि विषयालाही तोच प्रकाशित करतो. विषय, कर्ता आणि क्रिया या सर्वांना एकसमयावच्छेदानं तो प्रकाशमान जो करतो त्याला साक्षी असं म्हणा. हा जो साक्षी आहे कसा आहे याला काही उदाहरण आहे का? त्यांनी त्याला उदाहरण दिलं. हा चिद्रूप आत्मा साक्षी हा एकाच वेळेला प्रकाशित करतो. कशा पद्धतीनं? इक्षे शृणोती जिघ्रामी स्वादयामी स्पृश्याम्यहम इति भासयते सर्वम नृत्यशालास्थ दीपवत. हे उदाहरण त्याला दिलं. काय काय तो करतो? इक्षे पाहतो, शृणोती ऐकतो, जिघ्रामी वास घेतो, स्वादयामी चाखतो, स्पृश्याम्यहम स्पर्श करतो.
असा मी सगळीकडे स्पर्श करतो. इति भासयते सर्वम नृत्यशालास्थ दीपवत. नृत्यशालेमध्ये असणारा दिवा जसा असतो तसा साक्षी असतो. म्हणजे कसा, त्याला त्याने उदाहरण दिलंय. नृत्यशाला दीप प्रभुम सभ्यांश्च नर्तकीम दीपयेत अविशेषेण तदभावेपि दीप्यते. काय सांगितलं ऐका. एखादी नृत्यशाला आहे, नाट्यशाळा आहे. नाट्यशाळा म्हणजे काय असणार आहे, त्याच्यावर तिथे एक रंगमंच असतो. रंगमंचाच्या खाली प्रेक्षागार असतं. तिथं काही खुर्च्या आसनं वगैरे टाकलेली असतात. त्या रंगमंचावर एखादं नाटक, एखादं नृत्य वगैरे चालू असतं. आणि हे सगळं नृत्य वगैरे त्या श्रोत्यांना, प्रेक्षकांना दिसावं याच्याकरता तिथे एक दिवा लावून ठेवलेला असतो. दिवा असतो. आता हे पूर्वीची नृत्यशाला आहे किंवा पूर्वीचं काय ते नाट्यगृह आहे, आत्ताचं नवीन नाही. नवीन नाट्यगृहाची परिस्थिती वेगळी, तिथं साक्षी कोणी नाही आहे. पण जुन्या नाट्यशाळेमध्ये एक दिवा लावून ठेवायचा असतो. किंवा आपण थोडा अजूनही बारकाईने विचार केला तर एखादं नृत्य सुरू करण्यापूर्वी, एखादं कार्य सुरू करण्यापूर्वी आपणही आपल्या घरामध्ये, समजा एखादा काहीतरी कार्यक्रम आहे, पुस्तकाचं प्रकाशन तरी आहे, एखाद्याचा सत्कार तरी आहे, काहीतरी कार्यक्रम आहे, त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतो, दीप प्रज्वलन हा एक भाग असतो त्याच्यामध्ये. मग दीप प्रज्वलन एक समय ठेवलेली असते, ती जाऊन पेटवायची, वाती लावायच्या आणि प्रकाश पाडायचा. प्रमुख पाहुण्यांचं खास काम प्रकाश पाडा, ती जाऊन दिवे लावा. दिवा लावला जातो, ती समयी लावली जाते. आता ती टिकते किती न टिकते किती हा भाग वेगळा. पण नृत्यशालेमध्ये एक दिवा लावलेला असतो. त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये श्रोते जे असतात, त्या श्रोत्यांमध्ये एक कुणीतरी प्रमुख पाहुणा असतो. तो ती नाचणारी नर्तकी आणि बाकीचे बघणारे सगळे सभासद, श्रोते, हे सगळे त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये ते सगळं पाहत असतात. नृत्यशाला दीपहा प्रभुम सभ्यांश्च नर्तकीम. अध्यक्ष त्या कार्यक्रमाचा, सगळे सभासद आणि नर्तकी या सगळ्यांना एकाच वेळेला प्रकाशमान करणारा तो दिवा आहे. तो दिवा काय करतो, त्या प्रत्येकाला वेगवेगळं दाखवतो. ही नाच करणारी बाई आहे, हे बघणारे श्रोते आहेत, आणि हे तिचं परीक्षण करणारा हा तिचा अध्यक्ष आहे या सभेचा. प्रत्येकाला वेगवेगळं दाखवतो. आणि दाखवत हे सगळे एकमेकांना वेगवेगळं म्हणून पाहतात. पण दिवा ज्या वेळेला यांना दाखवतो त्यावेळेला दिवा मात्र हा वेगळा तो वेगळा म्हणून दाखवत नाही. दिवा सर्वांवर सामान्यत्वानं प्रकाश टाकत असतो. कार्यक्रम सुरू झाला, सगळ्यांना कळालं, सगळ्यांनी ते पाहिलं. पाहिल्यानंतर कार्यक्रम संपला. दिव्याच्या प्रकाशामध्ये कार्यक्रम झाला. दिव्यानी या सर्वांना प्रकाशित केलं. हा 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 अमका हा तमका असं प्रकाशित न करताना समानतेनं सर्वांना प्रकाशित केलं. कार्यक्रम संपला. अध्यक्ष निघून गेले. बाकीची जी मंडळी बघायला आलेली सभासद मंडळी होती ती आपापल्या घरी जेवायला निघून गेली. आणि नाच करणारी जी बाई, तिच्या मागे बाकीचे सगळे ते वादक वगैरे जे सगळे होते तिचे सहकारी, ते सगळे आपापल्या घरी निघून गेले. आता त्या नाट्यशालेमध्ये कोण राहिलं? कोणी राहिलं नाही. खुर्च्या पूर्ण रिकाम्या आहेत. खुर्च्या कोणी नाही, तिथं हालचाल करायला कोणी नाही. हालचाल करणारे होते तेव्हाही त्या दिव्याने त्यांना प्रकाशित केलंच होतं. आणि ज्या वेळेला हे सगळे निघून गेले, तद अभावेपि दीप्यते. त्यांच्या अभावाला सुद्धा जो प्रकाशमान करतो त्याला साक्षी म्हणा. केवळ भावात्मक वस्तूला प्रकाशमान करतो तो साक्षी नाही. त्या वस्तूचा भाव नसला तरी जो प्रकाशित करत राहतो, अभावाला सुद्धा प्रकाशित करणारा तो साक्षी आहे. कारण अभावाला जर त्यांनी प्रकाशित केलं नाही तर शून्यम शून्यम म्हणण्याचा प्रसंग येईल वेदांतावर. मग कोणीच राहणार नाही. सगळे निघून गेल्यानंतरही आता कोणी नाही म्हणणारं कोणीतरी पाहिजे की नाही, तोच दिवा आहे. आता सगळे आहेत असं म्हणणारा जसा कोणीतरी एक लागतो, तसा आता कोणी नाही म्हणणारा कोणीतरी लागतोच की नाही. जो आहे म्हणून ज्या तटस्थतेनं सांगतो, आता कोणीच नाही. बरं, सगळे असतात, नाटक चालू असतं, नृत्य चालू असतं, त्यावेळेला श्रोते सगळे टाळ्या वाजवतात. तसा दिवा टाळ्या वाजवतो काय? नाही. ते नाटक जर रंगलं, ते जर नृत्य रंगलं तरी दिव्याला फरक पडत नाही. आणि नाचता नाचता नाचणारी बाई पाय मुरगळून पडली तरी त्या दिव्याला काही वाटत नाही. श्रोते हात चुक 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 करतील, अरे 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 आमचे पैसे वाया गेले, आता ही पडली, आता नाटक मिळणार नाही, आता नाच बघायला मिळणार नाही. बाकीचे चुक चुकतील. दिवा म्हणेल का आता झालं, आता ही पडली, मी विजतो? दिवा म्हणेल नाही.
ती चांगलं नाचो वाईट नाचो, चांगलं बोलो वाईट बोलो, दिवा दिवाच आहे, तो सामान्यत्वानं सर्वांना प्रकाशित करतो. आणि ज्या वेळेला सगळे निघून जातात तद अभावेपी दीप्यते, त्याच्या अभावावर सुद्धा तो प्रकाश टाकतो, त्याला साक्षी म्हणा. त्या पद्धतीनं अहंकारम धियम साक्षी विषयानपि भासयेत अहंकारादि अभावेपी स्वयं भात्येव दीपवत. तसा आपल्या सर्वांच्या ठिकाणी असणारा जो साक्षी आहे तो अहंता, मी अमुक मी तमुक, माझी बुद्धी, या सगळ्यांवर प्रकाश टाकतो. याच्यामध्ये आता बाकी कोण कोण आहे पाहून घ्या. विषयानपि भासयेत, विषय सगळे हे सभासद आहेत. बुद्धी ही अध्यक्ष आहे, अहंकार ही किंवा बुद्धी ही नर्तकी आहे, अहंकार हा अध्यक्ष आहे. साक्षी काय करतो दीपासारखा? सर्वांतर्यामी असणारा परमात्मा काय करतो? माझ्या अहंकारालाही तोच उद्युक्त करतो, माझ्या बुद्धीवरही तोच प्रकाश टाकतो आणि माझ्या जीवनातल्या विषयांनाही तोच प्रकाशित करतो. आणि ज्या वेळेला माझी बुद्धी निवृत्त होते, अहंकार निवृत्त होतो आणि विषयाच्या संबंधानं आसक्ती न राहिल्यामुळे विषयाचं माझ्या जीवनातलं अस्तित्व शून्य होऊन जातं, त्यावेळेला हे माझ्याकडे काहीही नाही असं म्हणणाराही तोच आहे, कारण या सर्वांच्या अभावालाही तोच प्रकाशित करतो. भावात्मक पदार्थाला प्रकाशित करणं हे जसं साक्षीचं काम आहे, तसं या सर्व पदार्थांचा अभाव निर्माण झाला तर अभावात सुद्धा एक भावरूपता असली पाहिजे, आणि ती भावरूपता ज्याची असते तोच साक्षी. साक्षीचं इतकं चिंतन आहे. मी कशा करता आपल्याला हे सगळं सांगितलं? भगवान असं बोलतात, सर्व ज्ञानोबा असं बोलतात, सर्व दृष्टी डोळसे. या सर्व प्रकारच्या दृष्टीनं डोळस जर कोणी असेल, कोणी नसलं तरी पाहणारा डोळस तोच आहे, आणि सगळे असले तरी पाहणारा डोळस तोच आहे. आमचा अहंकार असला तरी पाहणारा डोळस तोच आहे. आणि तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य मुक्त नित्यशुद्ध, असं तुकाराम महाराजांनी म्हटलं तरी त्यांना बघणाराही तोच साक्षी आहे. अहंकार असताना तोच प्रकाशित करतो आणि अहंकार नसतानाही तोच प्रकाशित करतो. बुद्धी असतानाही तोच प्रकाशित करतो आणि बुद्धीची दृष्टी न रिगे म्हणताना सुद्धा तोच प्रकाशित करतो. आमच्या जीवनामध्ये विषय असले तरी तो विषयांना प्रकाशित करतो आणि विषयी विसर पडिला निशेष हे म्हणतानाही तोच प्रकाशित करतो. ज्या वेळेला अशा सगळ्या भावा अभावामध्ये जो प्रकाशमान होतो, जो सर्वांना प्रकाशित करतो, त्याला साक्षी असं म्हणा. तो साक्षी म्हणजे कोण? बोलिले श्रीकृष्णे. ज्ञानोबा म्हणतात तेच भगवान श्रीकृष्ण हे बोलले. असा सर्व साक्षीत्वाचा विचार किंवा सर्व दृष्टी डोळसे या दृष्टीनं आपल्याला विचार करता येतो. त्याच्या पुढे ज्ञानोबा असं बोलतात की हा जसा सर्व दृष्टीनं डोळस आहे, तसा हा परमात्मा सर्व देश निवासे, असंही एक विशेषण ज्ञानोबा त्याला देतात. सर्व देश निवासे म्हणजे काय? त्याच्याही आपल्याला दोन अर्थ करता येतील. दोन अर्थ आहेत. काय आहे? या तिन्ही विशेषणांचा संबंध 9व्या अध्यायातल्या गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत या श्लोकाशी आहे. आपण तिथले ते संदर्भ एकेका ओवीचे संदर्भ आहेत, आपण पाहून घ्या. ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नाथ आणि गगना ऐसा साक्षीभूत तोही मीच साक्षी आहे हे भगवान बोलले. तो मी जगाचा नाथ भगवान बोलले. निवास शरणम सुरत, मी सगळ्याचं निवासस्थान मीच आहे असंही भगवान बोलले. हे काय आहे सगळं? सर्वाचं काय आहे? सर्व देश निवासे याचा विचार करतानाही आपल्याला व्यापकत्वाच्या अंगानं दोन पद्धतीनं विचार करता येतो. सर्व देशामध्ये निवास करणारा म्हणून सर्व देश निवासे, आणि सर्व देश ज्याच्यामध्ये निवास करतात म्हणून सर्व देश निवासे. दोन्ही अंगानं, दोन्ही अर्थानं व्यापकत्वच विचारात घ्यायचं आहे, पण दोन पद्धतीनं ते व्यापकत्व आहे. सर्वांच्या अंतर्यामी राहणारं म्हणून व्यापक, आणि सर्वांना स्वतःमध्ये सामावून घेणारं म्हणून व्यापक. व्यापकत्वाचे दोन अंग लक्षात घ्या. सर्वांच्या अंतर्यामी राहणारा परमात्मा आहे, सर्व देशामध्ये निवास करणारा आहे. परमात्मा नाही असं ठिकाण दाखवा कुठंतरी. बाबा इथं असं आहे, इथं परमात्मा नाही असं ठिकाण दाखवा. आकाश सर्वत्र आहे, आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगी नसावे. ज्ञानोबरांनी सांगितलं ना, आकाश सर्वत्र वसावे. भगवान बोलतात हे आज्ञा माझी, हे मी सांगतो, माझ्या आज्ञेने चाललं हे. पण आकाशे सर्वत्र वसावे
असं म्हणत असताना निर्वात पोकळीमध्ये आकाश राहत नाही. निर्वात पोकळी, आता अलीकडच्या काळामध्ये बोलायचं झालं तर त्याला काय ब्लॅक होल म्हणतात पहा, ब्लॅक होल. हा काय कृष्णविवर ब्लॅक होल, त्याच्यामध्ये प्रचंड गुरुत्वाकर्षण आहे, पण आकाशाचा पत्ता नाही, वायूचा पत्ता नाही, तिथं काहीच नाही. त्याच्यामध्ये वस्तू ओढली जाते परत काही मिळण्याची शक्यता नसते. असं कृष्णविवर आकाशामध्ये कुठेतरी आहे, काही वैज्ञानिक खगोलशास्त्रज्ञ सांगतात. घेणं देणं नाही, बघितलं नाही. आम्हाला विवराचा संबंध नाही, कृष्णाचा संबंध आहे. कृष्ण विवर म्हणून काय माहित नाही. परंतु एखाद्या ठिकाणी निर्वातता निर्माण करणं अलीकडच्या काळात शक्य आहे की नाही? शक्य आहे. तिथं आकाश नाही असं म्हणता येऊ शकतं, परंतु परमात्मा नाही असं म्हणता येऊ शकत नाही. वायू नाही म्हणता येऊ शकतं, निर्वातता निर्माण करता येऊ शकते. तशा पद्धतीनं परमात्मा नाही अशी अवस्था या जगतामध्ये तुम्हाला कुठंही दिसणार नाही. का? अणुरणीयान महतो महियान म्हणून. परमात्मा अणूचाही अणू आणि महतापेक्षा महत आहे. तुका म्हणे नभा परता अणूचाही गाभा. नभा परताही परमात्मा आहे आणि अणूचाही गाभा असा तो परमात्मा आहे. परमात्म्याचं चिंतन करताना तो सर्वत्र व्यापून आहे. परमात्मा नाही असं ठिकाण आपल्याला पाहता येणार नाही. व्यापक ब्रह्म या शब्दाचा अर्थ करताना आचार्याने त्याला ब्रूही आणि वृद्धौ अशा 3 धातूपासून वृद्धतमत्वात ब्रह्म अशी एक त्याची व्युत्पत्ती सांगितली. उपनिषदाच्या भाष्यामध्ये आलंय. किंवा बृहत्तमत्वात ब्रह्म, जे बृहत आहे, सगळ्यांपेक्षा मोठं आहे, त्याला ब्रह्म असं म्हणा, अशी एक व्युत्पत्ती सांगितली. किंवा आत्म्याचा विचार करत असताना आत्मा हा शब्द कोणकोणत्या अर्थाने वापरला जाऊ शकतो याचं चिंतन करताना आपल्याला शास्त्रकारांनी असं सांगितलंय, यच्च आपनोती यदा दत्ते यच्च अत्ति विषयान इह यच्च अस्य संततो भावः तस्माद आत्मा इति गीयते. त्याला आत्मा असं म्हणतात. याच्यातला यच्च आपनोती, अप धातूवरून जर आपण आत्मा शब्द सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तर आपनोती इति आत्मा असं आपल्याला आत्मा शब्दाचं निर्वचन करता येतं. आपनोती इति आत्मा म्हणजे काय? जे सर्वत्र व्यापून आहे त्याला आत्मा असं म्हणतात. आत्मा शब्द, ब्रह्म शब्द व्यापक याच अर्थानं, विभू याच अर्थानं विचारात घेतला गेला. सर्वत्र भरून राहिलेला आहे. याला प्रमाण, अनेक प्रमाण, वेदांताची म्हणजे उपनिषदाची प्रमाण तेवढीच, संत वाङ्मयाची प्रमाण तेवढीच, कित्येक ठिकाणी ज्ञानोबाऱ्यांनी त्या संबंधानं भाष्य केलं. तैसे संकल्पोनी काढिले ते विचित्ताचे चैतन्य झाले, तेने एकदेशीय परी व्यापिले लोकत्रय. एकदेशीय परी लोकत्रय व्यापिले, कोणी चित्ताचे चैतन्य जाहले, त्या चैतन्याने एकदेशीय परी लोकत्रय व्यापिले. किंवा 10व्या अध्यायाच्या शेवटचा श्लोक जर पाहिला तर एकांशेन स्थितो जगत, याच्यावर भाष्य करताना ज्ञानोबाऱ्यांनी अर्धी ओवी त्याच्याकरता वापरली. आता माझेनी एके अंशे हे जग व्यापिले असे, या लागी भेद सांडोनी अनारिसे साम्ये भज. हे 10व्या अध्यायात ज्ञानोबाराय बोलले. माझेनी एके अंशे जग व्यापिले असे, माझ्या एका अंशावर हे जग आहे. म्हणजे जगताला, म्हणजे काय झालं? परमात्म्याच्या एका अंशावर इतकं व्यापक जर जग असेल तर परमात्मा किती व्यापक असेल? साधा आपल्याला विचार, कैमुत्तिक न्यायानं विचार करता येतो. परमात्म्याच्या एका अंशावर, आता माझ्या हातामध्ये घड्याळ आहे, हे घड्याळ जर मी हातात घातलं तर माझ्या शरीराच्या एका अंशावर घड्याळ राहील की नाही? मग घड्याळ व्यापक का मी व्यापक? मी व्यापक. घड्याळ माझ्या एका अंशावर राहिलं, माझ्या हाताच्या मनगटावर फक्त घड्याळ आहे. तसं परमात्म्याच्या एका अंशावर हे जग राहिलं, परमात्मा किती व्यापक असेल? या सगळ्या जगाला पोटात घेऊन वर शिल्लक राहतोच की नाही? एका अंशानं स्थितो जगत, एका अंशावर हे जग राहतं, परमात्मा व्यापक असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. या तुकोबारांनी तशाच पद्धतीच्या भाषा वापरली. तसेच हरी हा व्यापक सर्वगत, हा तव मुख्यत्वे वेदांत चिंतनासी चित्त असो द्यावे सावध. तुकोबाराय बोलतात, वेदांताचा प्रमुख सिद्धांत जर कोणता असेल तर हरी हा व्यापक सर्वगत. परमात्मा सर्वगत आहे, परमात्मा व्यापक आहे, सगळीकडे भरून राहिला. तुका प्रभू देश विदेश भरिया खाली नाही
लेश, अरे लेश खाली राहिला नाही, रिकामा राहिला नाही त्याच्या वाचून. तुका प्रभू देश विदेश सगळीकडे हा परमात्मा भरून राहिला. व्यापक हा विश्वंभर, चराचर जाचेनी पंढरीराय विटेवरी, आहे ना तुकोबारा. देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकारे, तेणे अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, म्हटलं ना तुकोबारायने. त्या सगळ्या अर्थाने आपल्याला आत्मस्वरूपाचं व्यापकत्व लक्षात घेता येतं. जो सर्व देशामध्ये एक समयावच्छेदानं निवास करून राहतो त्याला व्यापक म्हणा. देशतः कालतः वस्तुतः परिच्छेद शून्य परमात्मा आहे. देशतः परिच्छेद परमात्म्याला नाही, कालतः नाही, वस्तुतः नाही. कालतः कारण कोणताच अभाव परमात्म्याला लागू पडत नाही. प्रागभाव प्रध्वंसाभाव नाही म्हणून त्याला कालतः अंत नाही, कालितः परिच्छेद नाही, वगैरे वगैरे नेहमी आपण सांगतो. सगळाच विचार सांगावा असं नाही. अन्योन्य भाव नाही त्याच्यामुळे वस्तू परिच्छेद त्याच्या ठिकाणी नाही वगैरे. काय आहे देशतः परिच्छेद असणं म्हणजे काय? मला देशतः परिच्छेद आहे का आहे? एका देशामध्ये असताना अन्य देशामध्ये अभाव निर्माण होणं हा देशतः परिच्छेद झाला. एका देशामध्ये त्या व्यक्तीचा त्या वस्तूचा भाव असताना अन्य देशामध्ये त्या वस्तूचा अभाव होणं याला म्हणतात देशतः परिच्छिन्न. आता मी इथं बसलो, व्यासपीठावर बसून मी प्रवचन करतो, याचा अर्थ आतल्या खोलीतही मी आहेच का? नाही ना. तुम्ही आता जर जाऊन बघाल तर तिथं मी नाही, पण इथं मी आहे. म्हणजे या व्यासपीठावर मी असताना आतल्या खोलीत मी नाही. एका देशामध्ये भाव असताना अन्य देशामध्ये माझा अभाव असेल तर मला देशपरिच्छिन्न म्हटलं पाहिजे. आता तुम्ही गावातून इथे आलात, इथं प्रवचनाला बसलात. आता गावाकडे जर कोणी गेलं तर तुम्ही त्याला त्या इथं बसलेले असतानाच भेटू शकता काय? नाही म्हणजे मला माहित नाही तुमची किमया काय काय, पण एक साधारण जर अंदाज केला तर नाही भेटू शकत. आता कुणाजवळ असेल काही ताकद तर मला माहिती नाही, परंतु नाही भेटू शकत. एका देशामध्ये भाव असताना अन्य देशामध्ये त्या वस्तूचा अभाव आहे. कारण का? वस्तू परिच्छिन्न आहे म्हणून. ही वस्तू परिच्छिन्न असल्यामुळे एकाच देशामध्ये ती राहते, त्याला देश परिच्छिन्न म्हणा. पण परमात्मा ज्या वेळेला पंढरपुरामध्ये आहे त्याच वेळेला हा परमात्मा दिल्लीतही व्यापून आहेच की नाही? आहे. म्हणून त्याला देशतः परिच्छिन्न नाही म्हणायचं. आम्ही देशपरिच्छिन्न आहोत. आपण कालपरिच्छिन्न आहोत की नाही? आहोत. आपण जन्माला येण्याच्या पूर्वी आपला भाव नव्हता आणि मेल्यानंतर आपला भाव नाही, किंवा उलट म्हणा पाहिजे तर थोडं फरकच जर करायचा झाला तर जन्माला येण्यापूर्वी आपला भाव नव्हता आणि मेल्यानंतर आपल्याला भाव नाही असं म्हणा. काय फार फरक पडत नाही. कोणी पुण्यतिथी केली तर तेवढ्या दिवसापुरता भाव, नाहीतर अभाव. कसं झालं? प्रागभाव आणि प्रध्वंसाभाव या दोन्ही अभावाचा प्रतियोगी म्हणा ना परमात्म्याला. परमात्म्याचा विचार करताना परमात्मा हा एका विशिष्ट कालामध्ये आहे आणि दुसऱ्या कालामध्ये नाही असं म्हणता येतं काय? नाही. तो कालही होता, तो आजही आहे आणि तो उद्याही असणार आहे. नाही तो असणार नाही, तोच असणार आहे. त्याला काल परिच्छेद शून्य म्हणा. जन्माला येण्यापूर्वी मी नव्हतो त्या कालामध्ये, आज मी आहे, उद्या मी नसणार आहे. कालांतरानं जेव्हा देह पडेल त्यानंतर माझा भाव दिसणार नाही आपल्याला. मी आहे असं कुणाला म्हणता येणार नाही. मग काय झालं? एका कालामध्ये आहे, अन्य कालामध्ये नाही, अभाव निर्माण झाला. याला म्हणा कालतः परिच्छेद. परमात्म्याच्या बाबतीत असं म्हणता येत नाही, कारण परमात्मा नित्य आहे. नाथ महाराजांनी नित्यत्वाची व्याख्या करतानाच हे चिंतन केलंय. आपण भागवत पहा ना. काय आहे नित्य नित्य कशाला म्हणायचं? सोपी व्याख्या मी आपल्याला थोडासा संकोच करून सोप्या भाषेमध्ये सांगतो. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे 3 काळ आपण मानतो. या 3ही कालामध्ये ज्याला नाही शब्द लागत नाही तो नित्य. आणि या 3 कालापैकी कोणत्याही कालामध्ये नाही शब्द लागला की तो अनित्य. सोपी व्याख्या. भूतकालामध्ये नाही शब्द लागला प्रागभाव, भविष्य काळामध्ये नाही शब्द लागला प्रध्वंसाभाव आहे की नाही? वर्तमानामध्ये नाही शब्द लागला तरी चालत नाही. वर्तमानामध्ये नाही म्हटलं की आधी नाही मागे पुढेही नाही.
आधी नाही म्हटलं तरी अनित्य झाला, पुढे नसणार आहे म्हटलं तरी अनित्य झाला, वर्तमानात नाही म्हटलं तरी अनित्य झाला. या तिन्ही कालामध्ये ज्याला नाही शब्द लागत नाही तो नित्य झाला. पुन्हा तेच आहे, जन्मण्यापूर्वी मी नव्हतो, भूतकाळात नाही शब्द लागला. प्राण गेल्यावर मी नसणार, भविष्यात नाही शब्द लागला. आणि एखाद्या बाबतीत वर्तमानात नाही शब्द लागला, चालत नाही. परमात्मा भूतकाळातही आहे. काळाचा परिणाम परमात्म्यावर होत नाही. कोणत्याही महाभारताने चिंतन करताना असं म्हटलंय, काळ हा शब्द आपण कोणत्या अर्थाने घ्या, कालावधी या अर्थाने घ्या, नाहीतर काळ म्हणजे मरण या अर्थाने घ्या. महाभारताने चिंतन करताना असं म्हटलंय, कालः पचती भूतानी सर्वण्येवात्मनात्मनी यस्मिंस्तु पच्यते कालः तं वेदेह न कश्चन. महाभारत असं बोलतं, काळ सगळ्यांना ग्रासून टाकतो, पचवून टाकतो. कालः पचती भूतानी, सर्व भूतमात्रांना काळ खाऊन टाकतो, त्यांचं चांगलं पचन करतो. पचन होतं त्याला. कुणाला? सर्वण्येवात्मनात्मनी, कोणी असू दे, कोणी असू दे, स्त्री असो, पुरुष असो, लहान असो, मोठा असो, वृद्ध असो, तरुण असो, कोण श्रीमंत असो, गरीब असो, काळा असो, गोरा असो, या सगळ्यांना कधी ना कधीतरी काळ खाणार आहे. जगा काळ खाय, सगळ्या जगाला काळ खाणार आहे, खाऊन पचवणार आहे, प्रश्न नाही. अहो काळ इतका उपाशी आहे महाराज, जग सगळं खातो पण ढेकर सुद्धा देत नाही. अजून किती जागा असेल त्याच्या पोटामध्ये, किती भूक राहिली असेल, सगळ्या जगाला खातो काळ. कालः पचती भूतानी सर्वण्येवात्मनात्मनी. पण महाभारत बोलतं, यस्मिंस्तु पच्यते कालः तं वेदेह न कश्चन. जगाला काळ खातो, सगळ्यांना खातो, पण जो काळालाही पचवून टाकतो त्याला जाणायला कोणी तयार नाही. काळालाही ग्रस्त करणारा, काळालाही नष्ट करणारा. मृत्युर्धावती पंचमहा, ज्याला बघून मृत्यू सुद्धा पळून जातो. अरे त्याचं नाव मुखामध्ये आलं तर मृत्यू जवळ येत नाही. तो त्याच्या जवळ मृत्यू काय जाईल? त्याचं नाव मुखामध्ये असलं तरी. यमधर्म सांगे दूता, तुम्हाला आहे की नाही आपल्याकडे, तुम्ही जाऊ नका बाबा, त्यांच्या गावाला जाऊ नका जिथं नामधारक राहतात, नका जाऊ त्यांच्या गावाला, बाहेरच्या बाहेर निघून या. बाकी तुकाराम महाराजांना काळ कुठं खायला गेला? जगा काळ खाय, आम्ही माथा दिले पाय, आम्ही त्याच्या डोक्यावर पाय दिलाय, आम्ही त्याला पायाखाली घेतलंय, तो किती जरी मोठा असला तरी मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर. तुकाराम महाराज अनेक ठिकाणी ही भाषा बोलून दाखवतात, मला मरण राहिलं नाही, मरण राहिलं नाही. मरण राहिलं नाही म्हणजे काय? सामान्यतः सामान्य माणसाच्या दृष्टीने किंवा अगदी जीवनमुक्ताच्या दृष्टीने जर बोलायचं झालं तर मरण राहिलं नाही म्हणजे जीवनमुक्ताच्या बाबतीत मरणाची भीती राहिली नाही. पण तुकाराम महाराजांना मरण राहिलं नाही म्हणजे मरणाची भीती पहिलेही नव्हती, त्यांना मरणच राहिलं नाही. मरण माझे मरोनी गेले, मरणाची भीती माझी मेली म्हणत नाहीत, मरणच माझं मरून गेलं. कोणताही काळ त्यांना खाऊ शकत नाही. परमात्म्याचं नाव तोंडात असलं तर काळ काही करू शकत नाही. परमात्म्याला काय करेल? काही करत नाही. परमात्मा नित्य आहे, कालतः परिच्छेद शून्य परमात्मा आहे आणि वस्तुतः परिच्छेद शून्य आहे, अन्योन्या भावाचा प्रतियोगी आहे. एका वस्तूच्या ठिकाणचा भाव हा अन्य वस्तूच्या ठिकाणी अभाव असेल की त्याला वस्तुतः परिच्छेद म्हणायचं. आंबा हा पेरू नाही, पेरू म्हणजे आंबा नाही. आंबा आंबाच आहे, त्याचं अमृत्व हे आंब्यातच राहणार आहे. पेरू पेरूच आहे, त्याचं फलत्व त्याच्याच ठिकाणी राहणार आहे. पेरू आंबा होत नाही, आंबा पेरू होत नाही, पण परमात्मा काही होतो. म्हटलं तर आंबा होतो, म्हटलं तर पेरू होतो, म्हटलं तर भाऊ होतो, म्हटलं तर आई होतो, म्हटलं तर स्त्री होतो, म्हटलं तर पुरुष होतो. पुरुष म्हणजे स्त्री नाही, स्त्री म्हणजे पुरुष नाही, परमात्मा सगळंच होतो, काय होत नाही. मोहिनी अवतार बघितला, स्त्री झाला. बाकीचे अवतार बघितले, पुरुष झाला. वराह अवतार पाहिला, प्राणी झाला. कसंही कोणत्याही अर्थाने आपण पहा ना, अहो जड पदार्थाच्या स्वरूपाला सुद्धा तो परमात्मा प्राप्त होतो. अंबर अवतार म्हणजे काय आहे परमात्म्याचा? द्रौपदीसाठी भगवंतानी अंबर अवतार धारण केला, वस्त्राचा अवतार धारण केला. वस्त्र काय चेतन आहे काय? जडच आहे ना. पण जडाच्याही रूपाला परमात्मा जाऊ शकतो, त्याला कोणत्याही पद्धतीने वस्तुतः परिच्छेदही लावता येत नाही. कारण सर्वांतर्यामित्व असल्यामुळं सर्व पदार्थाच्या अंतर्यामी तोच एक परमात्मा आहे आणि त्यामुळं परमात्म्याच्या बाबतीत आपल्याला वस्तुतः परिच्छेद लावता येत नाही.
म्हणून देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार, तुकाराम महाराज बोलतात. परमात्मा व्यापक आहे. आता हे ब्रह्म किंवा आत्मा या संबंधानं जरी हे चिंतन झालं तरी आपल्याला काय बघायचंय? बोलिले श्रीकृष्णे तिथं बघायचंय. आत्मा व्यापक आहे वगैरे हा तर वेदांताचा मुख्य सिद्धांत झाला. ब्रह्म व्यापक आहे, ठीक आहे, सर्वगत आहे, मान्य आहे. भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीत जरी बोलायचं झालं तर भगवान श्रीकृष्ण सुद्धा ते तेवढेच व्यापक आहेत, कणाकणामध्ये व्यापून आहेत. तुम्ही विचार करून पहा, भगवान श्रीकृष्ण हा अवतार आहे की नाही? मी छोटे छोटे युक्तिवाद करतो, उदाहरणं देतो. भगवान श्रीकृष्णाला आपण अवतार म्हणतो. अवतार गोकुळी हो, भगवान अवताराला आले. होता कृष्णाचा अवतार, आनंद करीती घरोघर. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. होता कृष्णाचा अवतार. झालं, परमात्म्याचा अवतार. अवतार शब्दाचा विचार करत असताना मागे एकदा बोललोय आपण, पण नुसता संदर्भ देऊन जातो, स्मरण करून देऊन जातो. तुमच्या लक्षात आहे मला माहिती आहे. अवतार, अवतार हा शब्द अवतरती या अर्थानं वेदांताला मान्यच नाही. अवतार झाला म्हणजे काय झालं? परमात्मा वरून खाली आला. अवतरती मान्य नाही वेदांताला. का? वरन खाली असं परमात्म्याच्या बाबतीत भेद जर करता आला तर परमात्मा भेद शून्य होणार नाही. आत्ता तो खाली आला म्हणजे, आणि इतके दिवस तो वर होता म्हणजे त्याला पुन्हा देशपरिच्छिन्नता आली. एक वरच्या देशामध्ये राहिला आणि खालच्या देशामध्ये नव्हता, देशपरिच्छिन्नता आली. बरं, वरून खाली यायला परमात्मा हा असा सामान्य कुणीतरी नाही आहे की तो वरून खाली आला. अवतार वरून खाली येणं याला अवतार म्हणायचं. वरून खाली हे काय? वर म्हणजे कुठं? वर होता, वरून खाली आला. वर म्हणजे कुठं होता? वरच्या मजल्यावर होता, तिथून खाली आला म्हणून गुलाल उधळायचा. वर म्हणजे कुठं? आकाशात होता, आकाशातला परमात्मा खाली आला. हे आकाशातल्या बापा, असं काही हिंदू संस्कृती मानते काय? नाही ना. आकाशात परमात्मा, अरे तो आकाशाच्या सुद्धा पलीकडचा आहे. आकाश हे त्याला एक दिलेलं उदाहरण आहे त्याच्या व्यापकत्वासाठी. आकाशासारखा, अरे आकाश नावाची वस्तूच मानत नाही वेदांत, तर आकाशात होता हे म्हणायला काय काय संदर्भ? काय काही नाही. वांझेची या लेका, कैची जन्मपत्रिका, नभी निळी भूमिका के कल्पुपा, नाही, चालत नाही. आकाश नावाची काही वस्तू नाही. बर, आकाश म्हणून एक तत्व जर आपण मानलं, पंचमहाभूतापैकी एक महाभूत म्हणून आकाश जर मानलं, तर महाभूत जड का चेतन? जड. महाभूत पंच असल्यामुळे परिच्छिन्न का व्यापक? परिच्छिन्न. कारण पाच आहेत ना, पाच एकसमयावच्छेदानं पाच आहेत म्हणजे व्यापक नाही. बरोबर आहे का? पहा, अनेक न्यायशास्त्रांनी अनेक गोष्टी एकाच वेळेला व्यापक मानल्या. त्यांच्या दृष्टीनं आकाशही व्यापक आहे, दिशाही व्यापक आहेत, कालही व्यापक आहे आणि आत्माही व्यापक आहे. चार गोष्टी एकाच वेळेला व्यापक मानतात. नाही ऐक, आकाश ज्या वेळेला व्यापक आहे त्याच वेळेला दिशाही व्यापक आहे. बरं, आकाश हे दिशेला व्यापून टाकतं असं म्हणावं तर दिशा परिच्छिन्न होईल आकाशाच्या संदर्भात सापेक्षत्वानं. ते म्हणतात तसंही चालत नाही, कारण आमच्याकडे दिशाही व्यापक आहे. बरं, दिशेने कालाला व्यापून टाकलं असं म्हणावं तर कालही व्यापक आहे. कालाने आत्म्याला व्यापून टाकलं, कारण तुम्ही अनेकत्वानं विचार करता, आत्म्याला व्यापून टाकलं असं म्हणावं तर तसंही चालत नाही, कारण आत्माही व्यापक आहे. एका वेळेला आकाश आणि काल, त्याच वेळेला दिशा आणि आत्मा, या चार गोष्टी एकाच वेळेला कशा व्यापून असतील? म्हणजे ज्या वेळेला आकाशाची व्याप्ती तुम्ही स्वीकारता त्याच वेळेला जर तुम्हाला दिशेची आणि कालाची व्याप्ती स्वीकारायची असेल तर दोन्ही व्याप्ती कुठंतरी येऊन एकमेकाला भिडतील की नाही? भिडतील. आणि ज्या वेळेला ते भिडतील त्याच वेळेला एकाचं व्यापकत्व बाधित, दोघींचे व्यापकत्व बाधित होईल. कारण आकाशाच्या कक्षेमध्ये दिशा जात नाही, दिशेच्या कक्षेमध्ये आकाश येत नाही. अवघड चाललंय का? एक वाटी आहे, वाटी, वाटीमध्ये काठोकाठ भरून पाणी घ्या,
काठोकाठ. म्हणजे आता त्याच्यामध्ये पाण्याचा एक थेंब जरी पडला तरी पाणी ओसंडून वाहील इतकं काठोकाठ पाणी घ्या. आणि ज्या वेळेला त्या वाटीमध्ये इतकं पाणी काठोकाठ भरलेलं आहे, त्याच वेळेला ते पाणी तितकं काठोकाठ भरलेलं असताना त्याच वेळेला तीच वाटी तांदूळाने भरा. भरता येईल का नाही भरता येणार? भरायला काय अडचण आहे? बरं पाणी सांडू द्यायचं नाही खाली, ते आधी सांगतो. तुम्ही नाहीतर त्याच्यातून वाट काढाल, मला माहिती आहे, हुशार आहेत. पाणी खाली सांडू न देता ज्या वेळेला ती वाटी पाण्याने भरलेली आहे त्याच वेळेला तांदूळाने भरा. जमेल का? जमत नाही का? तांदूळाने भरता येणार नाही, कारण आधी पाण्यानं भरलेली आहे. आणि तांदूळाने जर भरायची असेल तर आधी पाणी काढून टाकावं लागेल. पाणी काढल्याशिवाय तांदूळानं ते व्यापून टाकता येणार नाही, आणि तांदूळ काढल्याशिवाय पाण्यानं व्यापून टाकता येणार नाही. दोन विरोधी गोष्टी एका वेळेला एका ठिकाणी व्यापकत्वानं राहतील काय? राहत नाही. पण नैयायिक म्हणतात ना, आकाशही व्यापक, कालही व्यापक, दिशाही व्यापक, आणि त्यांच्या बरोबरीनं आत्माही व्यापक. नाही, वेदांत मानत नाही. परमात्म्याचं तसं करता का? परमात्म्याच्या बाबतीत नाही ना. परमात्मा नित्य आहे, एक आहे, व्यापक आहे. एक असणारच व्यापक असू शकतं. दोन दोन गोष्टी एका काळामध्ये व्यापक असू शकत नाही, चालत नाही. समर्थांच्या चरित्रात एक कथा आली. एक कोणीतरी विद्वान पंडित समर्थांकडे वाद करण्याकरता म्हणून सज्जनगडावर गेले. गेल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी ते कल्याण स्वामी तिथं बसले होते, ते कल्याण स्वामींना भेटले आणि कल्याण स्वामींना सांगितलं की इथं समर्थ रामदास म्हणून कोणीतरी राहतात असं मी ऐकून आहे, त्यांच्याबरोबर मला काही शास्त्र चर्चा करायची, वादविवाद करायचा आहे आणि त्यांना पराजित करायचं आहे. कुठे? कल्याण स्वामी काही लक्ष दिलं नाही. असे कित्येक येतात रोज, येऊ द्या. काय समर्थ? हा पाय आमचे गुरु महाराज समोर बसले. समोर बसलेत म्हणल्यानंतर तिथे गेला, मला तुमच्या बरोबर वाद करायचा. समर्थ म्हणाले, कोण आपण? कुठून आलात? काय प्रवासातून आला असताल तर आधी विश्रांती घ्या, काही जेवण खाण करा, बघू वादाचं. नाही नाही, जेवण खाण नाही, माझं असं असं आहे, मला इतक्या पदव्या मिळाल्या, माझं असं आहे, मला इतक्या लोकांनी गौरवित केलं, असं झालं तसं झालं, मी फार मोठा पंडित आहे, शास्त्रीय आहे, मला तुमच्या बरोबर वाद करायचा आहे. समर्थ म्हणाले, तुम्हाला करायचं आहे पण मला करायचं नाही, कारण मी भक्त आहे. भक्ताला नियम घालून दिलाय नारद महर्षींनी, वादो नावलंब्य, वादाचा अवलंब करू नका बाबा, वादविवादात पडू नका, विनाकारण वेळ वाया घालू नका. तो वाद करण्यापेक्षा तेवढंच नामस्मरण केलं तर अजून जीवनाचं कल्याण आहे. कुठं त्याच्याबरोबर ब्रह्ममायेची चर्चा करत बसता? आपण म्हणल्याने ब्रह्म व्यापक होत नाही ना आपण म्हणल्याने माया जात नाही. कुठं वादविवाद करत बसता? त्याच्यापेक्षा विठ्ठल 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 करत बसलेलं किती आनंददायक होतं. तास कसा गेला कळत नाही. आनंद मिळतो नामस्मरणामध्ये. वादो नावलंब्या, नका त्या वादाच्या मागे पडू नका. समर्थ म्हणाले, मला वाद करायचा नाही. तो म्हणाला, मग मला विजयपत्र लिहून द्या. समर्थ म्हणाले, मी हरलोच नाही तर विजयपत्र का लिहून देऊ? तो म्हणला, हरला नाही तर वाद करा. मला करायचा नाही, मग लिहून द्या, मी हरलोच नाही. ह्याचाच एक वाद सुरू झाला. समर्थ म्हणाले, मी काही वादविवाद वगैरे करत नाही, माझा शिष्य समोर बसलाय कल्याण, त्याच्याकडे जा, त्याला आधी जिंका, मग पाहू नंतर काय करायचं ते. ते गेले, कल्याण स्वामी जवळ गेले. ते म्हणाले, वाद करायचा. कल्याण स्वामी म्हणाले, मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, गुरु महाराज समोर बसले, तिथं जा. त्यांनीच मला तुमच्याकडे पाठवलंय. कशा करता? वादा करता. बर, मग तुम्ही आधी माझ्याबरोबर वाद करा. कल्याण स्वामीने सांगितलं, वाद करायला हरकत नाही, पण मला आज्ञा नाही अजून. तुम्हाला सांगितलं असेल माझ्याकडे या म्हणून, मला कुठं सांगितलं ह्याच्याबरोबर वाद करा? मी गुरु आज्ञाप्रमाण मांडणारा भक्त आहे, मला सांगू देत. मग पुन्हा त्यांच्याकडे, मग जा त्यांच्याकडे, त्यांच्याकडून मला परवानगी आणा. तो पंडित पुन्हा समर्थांकडे आल्यानंतर त्यांनी, अहो तुमचा शिष्य ऐकायला तयार नाही. म्हणे, काय म्हणतो? म्हणे, तुम्ही सांगितल्याशिवाय वाद करणार नाही. सांगा त्याला मी सांगितलंय म्हणा, वादविवाद कर म्हणून. तो पुन्हा कल्याण स्वामींकडे आला. तर म्हणाल, ते तुम्हाला सांगितलंय वादविवाद करायला. कल्याण स्वामींनी सांगितलंय, मी शास्त्र प्रमाण मांडणारा माणूस आहे,
तुम्ही मला काय सांगता हे महत्वाचं नाही. तुम्हाला आमच्या गुरु महाराजांनी वाद करा म्हणून माझ्याजवळ माझ्यासाठी निरोप दिला, पण मला प्रत्यक्ष अजून सांगितलं नाही ना. मग परत जा त्यांच्याकडे. तो इतका वैतागला, तो म्हणाला काय चालवलंय तुम्ही गुरु शिष्याने, काय मी एवढ्या करता इथं आलो, काय चालवलंय तुम्ही. रागावलं. समर्थांनी खुणवलं, बघ बघ काय म्हणतो बघ, त्याला विनाकारण त्रास देऊ नको. कल्याण स्वामींनी सांगितलं, बरं तुम्हाला वाद करायचा आहे, वादविवाद हो करायचा आहे. म्हणे मी प्रश्न विचारू का तुम्ही. तो म्हणला असंच वादविवादाला काय असतं, वेदांत काय व्यासपीठावर बसल्याशिवाय सुचत नसतो असं थोडंच आहे. वेदांतच आहे, चर्चाच आहे, वादच आहेत, प्रश्न विचारणं उत्तर देणं आहे. तुम्ही माझ्या समोर आहेत, मी तुमच्या समोर आहे, मी काम करतोय, काम करता करता वाद करतो तुमच्या बरोबर. त्यांनी सांगितलं ठीक आहे वाद करा, आत्ताही करा, मी पंडित आहे, अभ्यासले, शास्त्र अभ्यासलेलं आहे, बोला काय प्रश्न. कल्याण स्वामीने विचारलं, मी विचारू का तुम्ही आधी विचारताय. म्हणे तुम्ही विचारा. कल्याण स्वामी तिथं समर्थांना ते विडा खायचा नाद होता, विड्याची सवय होती, त्याच्याकरता लागणाऱ्या सुपाऱ्या फोडत बसले होते. कल्याण स्वामींनी तिथल्या अशा सुपाऱ्या उचलला आणि त्याला विचारलं, माझा पहिला प्रश्न हा सुपाऱ्या किती आहेत, या सुपाऱ्या किती आहेत. तो पंडित चक्रावला. तो म्हणाला, असं कुठं असतं काय वादविवादामध्ये, हातात सुपाऱ्या घ्यायच्या आणि अचानक या सुपाऱ्या किती आहेत म्हणून विचारायचं, याला काही अर्थ नाही. म्हणाला, मी प्रश्न विचारलाय, तुम्हाला जर एवढं साधं कळत नसेल तर वेदांत काय कळल. माझा साधा प्रश्न, या सुपाऱ्या किती आहेत. पंडित म्हणाला, असं कसं, तुम्ही काहीच माहिती नाही, अचानक सुपाऱ्यांकडे बघून मी जर संख्या सांगितली माझी चुकली तर. कल्याण स्वामी म्हणले, मग हरलात तुम्ही, लिहून द्या मला मी हरलो म्हणून, विजयपत्र लिहून द्या. तो पंडित म्हणाला, मला असं सांगता येणार नाही, एकदम अशा तुम्ही एकदम सुपाऱ्या उचलल्या त्या या किती आहेत म्हणून सांगितलं तर असं कसं सांगता येईल, तुम्हाला तरी सांगता येईल का. कल्याण स्वामी म्हणाले, सांगता येते. म्हणे तुम्ही आधी मोजून ठेवले असतील. अजिबात नाही, मी सहज मोजून कोणी सुपाऱ्या फोडतो. अहो मी सहज सुपाऱ्या फोडत बसलो होतो, तुम्ही आलात, मी सहज उचललं, तुम्हाला विचारलं, तुम्ही सांगा, नाही तर माझ्याकडे उत्तर आहे. म्हणजे माझं उत्तर जर तुम्हाला पटलं तर हरलो म्हणून लिहून द्यावं लागेल. तो पंडित म्हणाला, सांगा तुम्ही, आपण मोजून बघू किती आहेत ते, आणि खरं आलं तर मग पाहू काय करायचं ते, सांगा, मला जमत नाही. त्या कल्याण स्वामीने सांगितलं, बघा अजूनही बघा, माझ्या हातात सुपाऱ्या आहेत, या सुपाऱ्या किती आहेत. म्हणे सांगता येत नाही. मी सांगू, सांगा किती आहेत. कल्याण स्वामी म्हणले, ओंजळभर आहेत. ओंजळभर. अरे ओंजळभर मी सांगू तुमचं काही तोंड धरलं होतं, सांगायला पाहिजे होतं. ओंजळभर हे उत्तर बरोबर आहे की नाही. मी संख्या विचारली का, 15 आहेत का 25 आहेत का 30 आहेत, काही विचारलं काय, काही नाही. ओंजळभर सुपाऱ्या आहेत म्हणायचं की, काय तोंड जीभ धरली होती तुमची. तर म्हणाला, असा वाद नसतो, असं मी विजयपत्र लिहून देणार नाही. मी निघालो, रागारागानं निघून गेला तरी वादाची खुमखुमी जिरत नाही या लोकांची. त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी आपला एक विद्यार्थी समर्थांकडे पाठवला, एक वाटी त्याच्या हातामध्ये दिली आणि समर्थांना त्याने निरोप दिला विद्यार्थ्याकरवी. विद्यार्थी समर्थांपर्यंत आला, ती वाटी समर्थांच्या समोर ठेवली आणि त्यांना सांगितलं, आमचे गुरु महाराज काल इथं आले होते, त्यांचा अपमान झाला त्या सुपाऱ्या विपाऱ्याच्या प्रकरणामध्ये, ते निघून गेलेत, पण त्यांनी एक निरोप दिला. समर्थाने विचारलं, काय निरोप आहे. आता थांबलाच आहे कुठं खाली, तर काही वाटीत काही लागलं असेल, स्वयंपाक आहे, जेवण खाणं काही मागायचं असेल. म्हणे काय पाहिजे. तर म्हणे त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, आमच्या गुरु महाराजांनी निरोप दिलाय की वाटीभर ब्रह्म द्या, या वाटीमध्ये ब्रह्म भरून पाठवा, असं आमच्या गुरु महाराजांनी निरोप दिला. समर्थांच्या लक्षात आलं, याची वादाची कुमकुमी जिरली नाही. समर्थ म्हणाले, ठीक आहे, तुला वाटीभर ब्रह्म पाहिजे ना, द्यायला काहीच अडचण नाही, पण तू एक काम कर, ही वाटी घेऊन परत तुझ्या गुरु महाराजांकडे जा आणि काय सांगू त्यांना, तुम्ही दिलं नाही म्हणून सांगू. तसं नाही, माझा निरोप ऐक आणि त्यांना सांग, म्हणा वाटीभर ब्रह्म भरून देतो, पण या वाटीत आधी असणारं ब्रह्म काढून घ्या, वाटी रिकामी करून द्या, लगेच ब्रह्म भरून देतो. दृष्टांत संपला. मला बोलायचंय काय लक्षात घ्या, एक समयावच्छेदानं अनेक गोष्टी व्यापक असू शकत नाहीत. व्यापक असणारी एकच गोष्ट असते आणि ती म्हणजे ब्रह्म आहे, ती म्हणजे परमात्मा आहे. परमात्मा व्यापक, सर्व कालामध्ये, सर्व देशामध्ये, सर्व वस्तूमध्ये एक परमात्मा एक समयावच्छेदानं सर्वत्र भरून राहिलेला आहे, म्हणून तोच नित्य आहे आणि तोच शाश्वत आहे. सर्व देश निवासे असं ज्ञानोबा राय त्यांच्या बाबतीत बोलतात, त्याचा विचार आपण करतो.
भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीत विचार करायचं झालं तरी आपल्याला हेच म्हणता येईल. भगवान आता कोणी म्हणेल ब्रह्म व्यापक आहे, ब्रह्म निर्गुण निराकार आहे म्हणून व्यापकत्वाची संगती लावता येते, भगवान श्रीकृष्ण सगुण साकार आहेत, व्यापकत्वाची संगती लावता येणार नाही, असं नाही. परमात्मा जरी सगुण झाले, म्हणून अवतार हा विषय मी आपल्याला बोलत होतो. अवताराचा विचार करताना वरून खाली आले ही संकल्पनाच मुळीच चुकीची आहे वेदांताच्या दृष्टीने. वर म्हणजे कुठं होते, कुठं सांगता येत नाही. तो सर्वत्र भरून राहिला म्हटल्यानंतर वरून खाली आला म्हणण्यात काही तात्पर्य नाही. एक विचारवंतांनी असं सांगितलं, वरून खाली आला याचा अर्थ तुम्ही स्थलनिदर्शक वर खाली हे दोन शब्द घेऊ नका ना. मग वर आणि खाली हे अवस्थेचे वाचक शब्द म्हणून घ्या, अवस्थांतराचे वाचक म्हणून हे शब्द घ्या. वरून खाली आला, वर म्हणजे कुठं? वर म्हणजे निर्गुण, आणि खाली म्हणजे आला म्हणजे कुठे? एक पायरी खाली आला म्हणजे कुठं आला? सगुण. वरून खाली आला म्हणजे निर्गुणातून सगुणात आला, त्याला अवतार म्हणा. वेदांतांनी सांगितलं हेही चुकीचंच आहे, हेही बरोबर नाही. निर्गुणातून सगुण झाला म्हणजे काय? म्हणजे निर्गुण वरच्या पायरीवर आणि सगुण खालच्या पायरीवर. वारकरी संप्रदाय मानत नाही ना. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे? सगुण निर्गुण एक मानलंय की नाही? एक आहे. निर्गुण म्हणजे श्रेष्ठ आहे आणि सगुण म्हणजे खाली, हे कोणी सांगितलं? असं जर सगुण खालच्या पायरीवर आलं असतं तर त्याला परब्रह्मलिंगम नसतं ना म्हटलं. त्याला ज्या अर्थी आचार्य परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम म्हणतात, पांडुरंग हा सगुणाचा वाचक, पण परब्रह्मलिंग म्हणतात हा निर्गुणाचा वाचक शब्द त्याला लावला गेला की नाही? ब्रह्मवाचक पद ज्या वेळेला एखाद्या सगुण अशा व्यक्ती किंवा व्यक्तिरेखेला, काही म्हणा आपण, त्या वस्तूला लावले जातात, त्यावेळेला ती वस्तू सगुण असूनही निर्गुण स्वरूपाची स्वीकारलीच जाते की नाही? ज्ञानोबारांनी अनुभवामृताच्या पहिल्या श्लोकामध्ये आपल्या गुरूंना वापरलेली विशेषणं एकतरी सगुणाचं विशेषण आहे का? सगळी ब्रह्मवाचक आहेत. यदक्षरमनाख्ययम आनंदम अज केवलम श्रीमन निवृत्ती नाथ इति ख्यातम दैवतम आश्रये. याच्यातला कोणता शब्द सगुणाचा वाचक आहे? कोणता शब्द? अक्षर, अनाख्यय, आनंद, अज, केवल, कोणता शब्द? सगुणाचा वाचक एकही शब्द नाही. सगळी पद ब्रह्मवाचक आहेत, पण लावली आहेत कोणाला? श्रीमन निवृत्तीनाथ इति ख्यातम. निवृत्तीनाथ महाराजांना लावली. याचा अर्थ काय झाला? निवृत्तीनाथ महाराज हेच ब्रह्म झाले. ब्रह्म ब्रह्म म्हणजे काय? त्र्यंबकेश्वरला गेलो, समाधीवर मस्तक ठेवलं की ब्रह्माच्या पाया पडल्याचं फल आहे आपल्याला. ब्रह्माला पाय असतात का? तिथं आहेत. आळंदीला आहेत ना. आपण जिथं जिथं जाऊ तिथं आपली संत परंपरा जिथं जिथं आहे, जिथपर्यंत पोहोचलेली आहे, तिथं तिथे त्या संतांच्या पाया पडणं म्हणजे काय? ब्रह्मदर्शनच आहे ना. अशी अनेक. म्हणून सगुण हे खालच्या पायरीवर आणि निर्गुण हे वरच्या पायरीवर, असा सगुण निर्गुणातला भेद सुद्धा वेदांताला मान्य नाही. आपण परवा बोलून आलो, सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरियली. तुकोबराय बोलतात, सगुण निर्गुणाचा ठाव जे विटेवर उभं असणारं जे तत्व आहे ते सगुण निर्गुणाचा ठाव आहे. ते सगुणही म्हणता येतं, ते निर्गुणही म्हणता येतं. म्हणून पंढरपुरीचा निळा, लावण्याचा पुतळा विठो देखियला डोळा बाई. पंढरपुरीचा निळा काय आहे? हा निळा या शब्दाचा अर्थ तोच आहे. अरूपम ही वस्तू नीलरूपेण अवभासते. ज्या वस्तूला निश्चित असं रूप नसतं ती वस्तू निळ्या रंगानं भासित होते. पंढरपुरीचा निळा म्हणजे निश्चित एक रूप नाही, आहे ते सर्वत्र. कोणतंही रूप तो परमात्मा धारण करू शकतो. केवळ एकच रूप धारण करून बसला असं समजायचं कारण नाही. कमरेवर त्याचे हात आहेत याचा अर्थ कमरेवर हात असणाराच परमात्मा असतो नाही. यांनी कधी कमरेवरून हात काढलेच नसतील काय? ज्ञानोबारांची भिंत ओढायला गेले तेव्हा कमरेवर हात ठेवूनच ओढली असेल काय? जनाबाईला दळायला मदत केली तेव्हा कमरेवर हात तसेच होते काय? कधीतरी काढलेच असतील की नाही यांनी हात. पण हे तेवढंच एक लक्षण आपण तटस्थ लक्षणाने जर त्याचा विचार करायला लागलो तर चालत नाही. सगुण हे कनिष्ठ प्रतीचं आणि निर्गुण हे वरिष्ठ प्रतीचं संप्रदायाला तरी मान्य नाही. संप्रदाय दोन्हीला एक मानतो. मग निर्गुणातून सगुणात आला म्हणून खालच्या पायरीवर आला, म्हणून निर्गुण निराकार कनिष्ठ स्तराचं झालं आणि या कनिष्ठ स्तरावरच्या ब्रह्माची उपासना करतील काय संत महात्मे? नाही ना. अरे मग अवतार म्हणजे काय? मग वेदांतांनी सांगितलं, वारकरी संप्रदायाने सांगितलं, बाबा आम्ही तुम्हाला सांगतो अवतार म्हणजे काय असतं ते.
हे वरून खाली येणं म्हणजे अवतार नाही, निर्गुणातून सगुण होणं म्हणजे अवतार नाही. मग अवतार म्हणजे काय? अवतार म्हणजे दुसरं काहीच नाही, अवांग मनस गोचर असणारं तत्व वांग मनस गोचर होणं हा अवतार. संपलं. अवताराचं चिंतन, विषय संपला. अवतार म्हणजे काय? काही नाही, नाम आठविता रूपी हाच अवतार. अवतार म्हणजे काही नाही, नुसतं त्याचं नाव घेतलं की जो प्रकट होतो तोच भगवंताचा अवतार असतो. परमात्मा अवताराला आला. गोकुळाष्टमीला भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणजे श्रावण वद्य अष्टमीच्या आधी सप्तमी पर्यंत जगात देवच नव्हता काय? रामनवमीला भगवान रामचंद्र प्रभूंचा अवतार झाला म्हणजे अष्टमी पर्यंत देवच नव्हता काय? जगात राम नव्हताच. राम हे तत्वच नव्हतं, कृष्ण हे तत्वच सप्तमीला नव्हतं. नाही ना, आधीपासूनच परमात्मा आहे. मग अष्टमीचा जन्म काय म्हणून मानायचा? जन्म मानायचा एवढाच की आधी होते पण कुणाच्या इंद्रियाला कळत नव्हते, आता तिथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांच्या इंद्रियांना जाणवले. हा अवतार झाला. अवांग मनस गोचर असणारं तत्व वांग मनस गोचर होणं त्यालाच अवतार म्हणायचं. म्हणून भगवान श्रीकृष्ण जरी म्हटले तरी तेही तेवढेच व्यापक म्हटले पाहिजेत जेवढं ब्रह्म व्यापक आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण या पदाचा विचार केला तरी आपल्याला व्यापकत्वाचं चिंतन करता येतं. आणि देश काळ वस्तू भेद मावळला ह्याही विचार भगवान श्रीकृष्णाच्या सगुण साकार अशा रूपाच्या बाबतीत आपल्याला लावता येतो. परमात्मा देशतः अपरिच्छिन्न आहेत भगवान श्रीकृष्ण, कालतः अपरिच्छिन्न आहेत आणि वस्तुतः अपरिच्छिन्न आहेत. हे भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीत कुठं कुठं दिसून येतं. याचा थोडासा विचार करून ते व्यापकत्व पाहायचंय. उद्याला पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरुगुंडा महाराज की जय. सद्गुरु